पुन्हा एकदा गुड आफ्टरनून. आज आपला मायक्रोसॉफ्ट वर्ड पार्ट 2 जे आहे त्यातले काही महत्त्वाचे टूलबार आहेत त्या गोष्टी घेणार आहोत काही टाइममध्ये. आणि प्लस आपण जी कालची ऍक्टिव्हिटी तयार केली होती तर त्याला आणखी थोडंसं पुढे जाऊन आणखी ऍडव्हान्स लेवलचं फॉर्मॅटिंग आहे ते आपण आता करून पाहू. तर आपण पार्ट 2 मध्ये कोणकोणते असे टॅब्स आहेत आणि टूलबार्स आहेत जे आपल्याला शिकायचे आहेत तर ते आपण थोडक्यात पाहून घेऊया. ठीक आहे. तर आज आपल्याला इन्सर्ट टॅब आहे ती स्टडी करायची. एकच टॅब आहे पण जसं आपण काल पाहिलं होतं की होम टॅब आपल्यासाठी महत्त्वाचे असते तर त्याच पद्धतीने इन्सर्ट टॅब सुद्धा तितकीच महत्त्वाचे आहे. आता एक काम करूया, आपण हे सर्व शिकून घेण्यासाठी कालची ऍक्टिव्हिटी आहे ती जरा ओपन करूया. सॅम्पल ऍक्टिव्हिटी म्हणून आपण एका स्टुडंटची ओपन करून घेऊ. ठीक आहे. तर ही ऍक्टिव्हिटी आहे जी काल सर्व विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे आणि आय होप की बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आता कम्प्लीट झालेली आहे. आता आज आपल्याला काय करायचं आहे तर इन्सर्ट टॅब जी आहे त्याचा थोडासा अभ्यास करायचा आहे, स्टडी करायचा. तुम्ही कधी ऑब्झर्व केलं का की प्रत्येक फाईलला जे नाव दिलेलं आहे ते अकॉर्डिंग टू टूलबार दिलेलं आहे. जसं होम टॅब असं नाव आहे. होम नाव काय असेल तिथे सांगते काही तुम्ही? कॉलेज नाव नाहीये, स्कूल नाव नाहीये, होमच नाव आहे. होम म्हणजे काय? घर. घर असं नाव का दिलं त्याला? काय लॉजिक असेल? नाही. ठीक आहे. आपल्या आयुष्यातला सर्वाधिक वेळ आपण कुठे घालवतो? घरात घालवतो. म्हणजे तुम्ही जर जरा विचार करून बघा. ओके. तर ते सेम लॉजिक इथे आता अप्लाय होणार आहे. म्हणजे तुम्हाला वर्ड टॅब मधले जेवढे होम टॅब मधले जेवढे काही टूलबार्स आहेत, स्पेशली आपण म्हणूया की फॉन्ट ग्रुप आणि पॅराग्राफ, तर ह्या दोन ग्रुप मधले टूलबार तुम्हाला मॅक्झिमम यूज होतात वर्ड ऍप्लिकेशन. मॅक्झिमम. कारण वर्ड म्हणजे शब्द आणि शब्दांबरोबर काम करताना आपल्याला फॉन्ट ग्रुपचा वापर करावा लागेल, पॅराग्राफच्या टूलबारचा वापर करावा लागेल. ओके. म्हणून त्याचं नाव होम टॅब आहे. जेव्हा मी म्हणतोय इन्सर्ट शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो आतमध्ये घालणे, घेणे. ओके. म्हणजे एखादी रेडीमेड गोष्ट तुमच्याकडे आहे तर ती तुम्हाला जर घ्यायची असेल तुमच्या डॉक्युमेंट मध्ये तर त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी इन्सर्ट टॅबचा वापर करायचा. आता रेडीमेड गोष्ट म्हणजे काय तर तुम्हाला एखादा टेबल घ्यायचा आहे, तुम्हाला एखादा पिक्चर घ्यायचा आहे, तुम्हाला शेप घ्यायचा आहे, त्याचा हिडर फुटर घ्यायचा आहे, तर ह्या सर्व रेडीमेड असतात. तुम्हाला फक्त त्याचं फीचर जे आहे ते ऑन करायचं आणि मग अकॉर्डिंगली त्याच्यामध्ये तुमच्या जे काही सेटिंग करायचं काय आपण थोडंसं करून बघूया म्हणजे समजायला सोपं आहे. तर आपली जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये आपल्याला टेबल पण घ्यायचं आहे. म्हणजे ऍक्टिव्हिटीचं सॅम्पल मी दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यात एक टेबल आहे. समजा मला जर माझ्या डॉक्युमेंट मध्ये कुठेही कसलंही टेबल हवं असेल तर पहिली गोष्ट कर्सर त्या ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी आपल्याला टेबल हवं. ओके. तर आपल्याला कर्सर ज्या ठिकाणी हवं त्या ठिकाणी क्लिक करायचं जिथे टेबल हवंय. टेबल घेण्यासाठी तुम्हाला इन्सर्ट टॅब मध्ये जायचंय. इन्सर्ट टॅब मध्ये टेबल टूल करायचंय. आता याच्यात तुम्हाला छोटे छोटे हे स्केअर दिसतात. त्या स्केअर वरती माऊस तुम्ही जेव्हा मूव्ह करता तर जसे स्केअर तुम्ही सिलेक्शन केलेले आहेत त्यानुसार तुमचं टेबल रेडी. पण इथे बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं कारण टेबल जे तुमचं तयार होतं ते विथ द हेल्प ऑफ कॉलम आणि रो याच्या माध्यमातून तयार होतं. ओके. मग ते किती कॉलम आहे किती रो आहे तिथे बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. ते कन्फ्युजन होऊ नये मग तुम्ही काय करायचं नेहमी इन्सर्ट टेबल वापरायचं. म्हणजे एखादं टेबल घ्यायचं नाही. ओके. तुम्ही नेहमी काय करायचं इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आणि इन्सर्ट टेबल मध्ये इथे तुम्हाला ऑप्शन आलंय नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रो. समजा फॉर एक्झाम्पल मला कॉलम जे आहेत ते 4 हवेत आणि रो जे आहे सपोज मला 8 हवे. ओके. म्हणजे तुम्ही तिथे स्पेसिफाय करायचंय तुम्हाला किती कॉलम आणि किती रोचं टेबल पाहिजे आणि त्याच्यानंतर ओके वरती क्लिक करा. म्हणजे तुमचे हे 4 कॉलम आले. हे फर्स्ट कॉलम आहे, हा सेकंड कॉलम, हा थर्ड कॉलम आणि हा फोर्थ कॉलम. आणि रो म्हणजे काय तर हे तुमचा फर्स्ट रो, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेव्हन्थ, एट. आता विद्यार्थी म्हणून तुम्ही लक्षात ठेवा तर इथेच कन्फ्युजन होतं की रो म्हणजे काय आणि कॉलम म्हणजे काय. ओके. कारण फायनल एक्झाम मध्ये तुम्हाला 100% टेबलवरती एक प्रश्न 1 मार्काचा येणार आणि प्रश्नाची सुरुवातच अशी असते की 4 कॉलम आणि 5 रो असलेला टेबल इन्सर्ट करा.
मग तिथे विद्यार्थी गडबडतात, अरे बाबा टेबल कशाला म्हणायचं, कॉलम कशाला म्हणायचा किंवा रो कशाला म्हणायचं. एवढं झालं नक्की क्लिअर? ठीक आहे. आता ज्यावेळी आपण हे टेबल घेतलेलं आहे तर त्या टेबल कशासाठी असतं, तर आपल्याला डेटा टेबुलर फॉर्मॅट मध्ये काही शो करायचा असतो. त्यात एक एक्झाम्पल घेऊया. समजा मी इथे पहिली सेल जी आहे, आता प्रत्येक त्यातला छोटासा जो रेक्टँगल आपल्याला दिसतो त्याला सेल म्हणतात. समजा ही फर्स्ट कॉलम मधली फर्स्ट रो मधली फर्स्ट सेल. ओके, त्याच्यामध्ये मी समजा एक हेडिंग टाईप करतो, जसं सिरियल नंबर. ओके, आपण काही स्टुडंटचा रेकॉर्ड मेंटेन करतोय असं एक सिनॅरिओ घेऊया. आता पुढच्या म्हणजे समोरच्या सेल मध्ये मला जायचंय जिथे विद्यार्थ्याचं नाव म्हणजे स्टुडंट नेम आपण मला हेडिंग पाहिजे. तर तुम्ही माऊसने त्याच्या आतमध्ये जाऊन क्लिक करू शकता किंवा शॉर्टकट म्हणजे काय, तर कीबोर्डवर तुमच्या टॅब बटन असतं, कॅपलॉकच्या वरती, तर टॅब बटन प्रेस करायचं. मी समोरच्या सेल मध्ये गेलेलो आहे, मी त्या ठिकाणी हेडिंग टाईप करतो स्टुडंट नेम, पुन्हा टॅब दाबतो, त्या ठिकाणी पर्सेंटेज, पुन्हा टॅब दाबतो, त्याच्या ठिकाणी रिझल्ट. पण आता मी शेवटच्या कॉलम मधल्या शेवटच्या सेल मध्ये आलेलो आहे आणि आता टॅब दाबलं तर काय होईल, तुम्ही पुन्हा नेक्स्ट सेल मध्ये मूव्ह होता. लक्षात, मी समजा इथे 1 नंबर टाईप करतो, इथे नाव टाईप करतो विजया, पर्सेंटेज आहे 75 आणि रिझल्ट आहे 5. ओके, आणखी एक रेकॉर्ड घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल, तू विकास 65% आणि रिझल्ट आहे 5. ओके, सो दिस वे यू हॅव कीप ऑन ऍडिंग द रेकॉर्ड. एवढं झालं क्लिअर? आता इथे महत्वाची गोष्ट जी नवीन आपल्याला शिकायची ती म्हणजे काय, जेव्हा कधीही आपण इन्सर्ट टॅब मधून वेगवेगळ्या टूलबारचा वापर करतो त्यावेळी तुम्हाला काही एक्स्ट्रा टॅब अवेलेबल होतात. आता एक काम करा, वरती इथे टॅबची नावं एकदा वाचून घ्या शेवटपर्यंत. शेवटच्या टॅबचं नाव काय, ॲक्रोबॅट, बरोबर आहे. मी आता टेबलच्या आतमध्ये क्लिक केल्यावर काय झालं बघा, शेवटच्या टॅबचं नाव काय, आता काय लागू दिसतंय का, लेआउट आहे. ओके, आणि त्याचं हेडिंग जर पाहिलं तर वरती टेबल टूल असं दिसतंय आणि टेबल टूलच्या 2 टॅब आहेत, एक डिझाइन टॅब आहे, एक लेआउट टॅब आहे. याचा अर्थ असा आहे की हे डिझाइन टॅब आणि लेआउट टॅब स्पेशली डिझाइन केलेल्या टॅब्स आहेत. कोणासाठी, टेबलसाठी. ओके, आणि जर मी टेबलच्या बाहेर कुठे क्लिक केलं तर ते गायब होतात, टेबलच्या आतमध्ये क्लिक केलं त्याच वेळी अवेलेबल होतात. म्हणून यांना कॉन्टेक्स्चुअल टॅब म्हणतात. त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण काम करतोय ना. ओके, म्हणून त्याला कॉन्टेक्स्चुअल टॅब म्हणतात. ओके, आणि दुसरं एक साध्या भाषेत सांगायचं झालं तर काय आपण म्हणू शकतो की टेबलच्या काही सेटिंग मला करायच्या असतील तर त्यासाठी मला कोणत्या टॅब मध्ये जावं लागेल, डिझाइन किंवा लेआउट. बाकी कोणत्या टॅब मध्ये टेबलची सेटिंग नसणार, तर त्या टेबलसाठी स्पेशल दिलेले 2 टॅब आहेत. एवढं क्लिअर? आता ह्या दोन्ही टॅब मधले सर्व टूलबार मी शिकवणार नाही, जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच मी घेणार. ज्यावेळी आपण ह्या टेबलकडे पाहतो, त्या टेबलला जर मला काही डिझाइन करायचं असेल, कारण ते मला थोडं अट्रॅक्टिव्ह बनवायचं, तर आपल्याला टेबलचा इथे एक छोटासा एक प्लस साइन येतो बघा इथे, त्याच्यावरती गेला की क्लिक केलं की पूर्ण टेबल सिलेक्ट. त्याच्यानंतर मी डिझाइन टॅब मध्ये जातो. डिझाइन टॅब मध्ये इथे टेबलच्या स्टाईल दिलेल्या आहेत, म्हणजे रेडीमेड स्टाईल. मी इथे गॅलरी ओपन करतो आणि त्यातून एखादी स्टाईल जी आहे त्याची निवड करतो, ती टेबल मध्ये इझी. ओके, मी आता अंडू करतो म्हणजे रिव्हर्स होईल आपलं. पण एखादा विद्यार्थी म्हणाला की नाही सर मला ते रेडीमेड नको, मला माझं डिझाइन करायचं, यू कॅन एबल टू डू दॅट, नो प्रॉब्लेम. तुम्हाला फक्त त्या पर्टिक्युलर सेलला सिलेक्ट करायचं आहे. तर सेलला कसं सिलेक्ट करायचं, तर त्या सेलच्या मधोमध जायचं, माऊस घेऊन क्लिक करून ट्रॅक करायचं. इझी. त्याच्यानंतर मी जातो इथे डिझाइन टॅब. डिझाइन टॅब मध्ये मला माझ्या आवडीचा कलर द्यायचा आहे म्हणून शेडिंग मध्ये जातो आणि त्यातून मी माझ्या आवडीचा कलर जो आहे तो आपल्याला क्लिअर करतो. मी पुन्हा अंडू करतो म्हणजे कंट्रोल झेड. ठीक आहे. आता इतर कोणते आपले टूल्स महत्वाचे आपल्यासाठी आहेत तर ते लेआउट टॅब मध्ये आहे. आणि लेआउट टॅब मध्ये आपल्याला अलाइनमेंटचे इथे टूल दिलेले आहेत. अलाइनमेंट आपण काल शिकलो होतो. कोणत्या 3-4 प्रकारच्या अलाइनमेंट आपण शिकलो टेक्स्ट मध्ये. होम टॅब, पॅराग्राफ ग्रुप. करेक्ट. एक लेफ्ट, सेंटर,
राईट जस्टिफाय. जर तुम्ही इथे होम टॅब मध्ये जाऊन पाहिलं तर तुम्हाला हे 4 अलाइनमेंट आहेत. पण जर मी इथे टेबलच्या याच्यात गेलो तर इथे मात्र मला 9 अलाइनमेंट दिसतात. आता हे समजून घेण्यासाठी मी एक काम करतो, टेबलच्या रोची जर हाईट वाढवायची असेल तर त्या लाईन वरती जायचं, क्लिक करायचं, तुम्हाला डबल हेडेड एरो आला. डबल हेडेड म्हणजे 2 दिशेचा बाण, तो आला की क्लिक करून त्याला खेचायचं. जर कॉलमचा मला कमी जास्त करायचं असेल म्हणजे विड्थ, तर त्या लाईन वरती जायचं, पुन्हा डबल हेडेड एरो आला त्याला लेफ्ट राईट सारखं. क्लिअर? म्हणजे कॉलमची रुंदी कशी वाढवायची विड्थ आणि हाईट कशी वाढवायची रोज. एवढं क्लिअर आता? आता जरा सिरियल नंबर ही जी सेल आहे त्याच्याकडे जरा लक्ष द्या. सध्या त्याची अलाइनमेंट आहे ती आपण कोणती घेतलेली आहे? टॉप लेफ्ट, अलाइन टॉप लेफ्ट. मी समजा ही घेतो, त्याचं नाव आहे सेंटर लेफ्ट, ते कुठे त्याची पोझिशन आली बघा. आणि बॉटम लेफ्ट, बॉटम म्हणजे खाली पण लेफ्ट साईडला. समजा मी त्याच्या अपोजिट जातो, बॉटम राईट, बॉटम सेंटर आणि बॉटम टॉप. त्याच्याच बरोबर मिडल मध्ये जातो, मिडल टॉप, हे सेंटर आणि सेंटर बॉटम. आता 9 पोझिशन काय ते लक्षात नक्की. तर यातली सर्वाधिक आपण कोणती वापरतो? तर ऑफकोर्स जी मधली आहे सेंटर वाली ती वापरतो. त्याच्याने काय होतं, जरी तुम्ही कॉलमची रुंदी वाढवली किंवा रोची तुम्ही हाईट वाढवली तरी ते एक्झॅक्टली सेंटरलाच राहणार आहे. आणि हे एका वेळी एकालाच अप्लाय नाही करायचं, आपण नेहमी सर्व सेल सिलेक्ट करायच्या आणि सर्वांना एकाच वेळी आपण अप्लाय करू शकतो. इंडिव्हिज्युअल अप्लाय करायची गरज नसते. त्याला पुन्हा थोडंसं मी लहान करतो कारण मला मोठं त्याची गरज नाही. एवढं क्लिअर? आता मला सुद्धा हे जे नंबर आहे ते सेंटरला पाहिजे, सर्वांना सिलेक्ट करून मी इथे सेंटरला करतो. पर्सेंटेज आणि रिझल्ट पण मला सेंटरला हवे, त्यांना सिलेक्ट करून त्यांना पण सेंटर. ओके. आता हे तर झालं टेबलच्या बेसिक स्किल. आपल्याला आणखी काय माहिती असणं गरजेचं आहे, तर लेआउट टॅब मध्ये इथे रो आणि कॉलमचा तुम्हाला ग्रुप आहे आणि रो आणि कॉलमच्या ग्रुपमध्ये आपल्याला 4 महत्त्वाचे टूल्स आहेत. ऍक्च्युअली 5 आहेत. त्यातले पहिले 4 आपण बघूया. इन्सर्ट अबव, इन्सर्ट बिलो. आता इथे 1 आणि 2 नंबरचे 2 रो आहेत. समजा 1 आणि 2 मध्ये मला एक नवीन ब्लँक रो हवा. एक नवीन त्याने ऍडमिन घेतलं, त्याचं नाव तिथे मध्ये टाकायचं. ओके. तर आपण काय करूया, आपण इन्सर्ट बिलो वरती क्लिक केले पाहिजे का इन्सर्ट अबव वरती? काय वाटतं तुम्हाला? कारण दोन्ही टूलबारच्या मदतीने नवीन रो तुम्हाला येणार आहे. मग आपण बिलो यूज करायचं की अबव? ते कसं ठरवायचं? काय वाटतं तुम्हाला? नवीन रो कुठे हवाय? 1 आणि 2 च्या मध्ये. तो नवीन रो कशाच्या वरती किंवा कशाच्या खाली? अबव म्हणजे वरती, बिलो म्हणजे खाली. कशाच्या वरती किंवा कशाच्या खाली येणार आहे? तर तुमचा कर्सर कुठे आहे, कोणत्या सेल मध्ये आहे, त्या सेलचा जो रो आहे त्याच्या वरती किंवा त्याच्या खाली येणार. म्हणजे मला आता कोणतं बटन प्रेस करायला पाहिजे? अबव सर. कशाला? कारण कर्सर मध्ये 2 नंबर आहे आणि 2 नंबरच्या वरती मला नवीन रो पाहिजे, म्हणून अबव. जर मला इथे खाली हवा असेल नवीन रो तर मला काय करावं लागेल? बिलो. जसं आपण अबव आणि बिलो केलं तसंच मला इथे नवीन समजा कॉलम हवा असेल तर कॉलम यू कॅन गेट आयदर ऑन लेफ्ट साइड और राईट साइड. पण कोणाच्या लेफ्ट किंवा कोणाच्या राईट? तर तुमचा कर्सर कुठे आहे, त्याच्या लेफ्ट किंवा त्याच्या राईट. क्लिअर? नक्की. पण मला समजा एखादा रो जो आहे, हा रो जो आहे हा डिलीट करायचा. डिलीट कसं करायचं? तर त्या रो मधली कोणतीही एका सेल मध्ये कर्सर ठेवा, कोणत्याही एका. डिलीट आणि डिलीट रो. डिलीट रो वरती क्लिक करा, तुमचा रो डिलीट. हे बेसिक प्राप्त पण हे माहिती पाहिजे. एवढं नक्की आता क्लिअर झालं? तर अशा पद्धतीने आपण टेबल इन्सर्ट करू शकतो आणि टेबल मध्ये काम करू. ओके. आज आपल्याला ते आपल्या ऍक्टिव्हिटी मध्ये करायचं. पुन्हा इन्सर्ट टॅब मध्ये जातो. टेबल नंतर आपल्याला सेकंड आणखी टूलबार आहे जे फ्रिक्वेंटली आपण यूज करतो, दॅट इज कॉल्ड पिक्चर. नावावरून लक्षात येईल की आपल्याला आपल्या एखाद्या डॉक्युमेंट मध्ये पिक्चर घ्यायचं असेल तर आपण त्याच्या माध्यमातून घेऊ. म्हणून मी इथे पिक्चर वरती क्लिक करतो. आता तो मला विचारतोय, काय विचारतोय? कुठे आहेत तुमचे पिक्चर? तर आपल्याला एक लक्षात ठेवा, याच्या पुढे जेवढ्या काही ऍक्टिव्हिटी आपल्याला क्रिएट करायचे, तयार करायचे, त्या सर्व ऍक्टिव्हिटीसाठी लागणारे जे पिक्चर्स आहेत ते तुमच्यासाठी आम्ही रेडीमेड करून ठेवलेले. ते एक पर्टिक्युलर लोकेशनला आहे. ते लोकेशन कोणतं? तर तुम्हाला झेड ड्राईव्ह मध्ये जायचं. झेड ड्राईव्ह मध्ये आपला कोर्स कोणता आहे?
MSCIT मध्ये तुम्हाला इथे फोल्डर दिसेल ज्याचं नाव आहे MSCIT ऍक्टिव्हिटी. MSCIT ऍक्टिव्हिटीज मध्ये आपले 3 प्रोग्राम आहेत, एक्सेल, पॉवर पॉईंट आणि वर्ड. तर सध्या आपण कोणती ऍक्टिव्हिटी तयार करतोय? वर्ड. म्हणून मी वर्ड ऍक्टिव्हिटी मध्ये जातोय. त्याच्या सर्व ऍक्टिव्हिटीचे वेगळे फोल्डर दिसतील. आपण सध्या काय तयार करतोय? स्टुडंट नोटिस. आणि त्यातला एखादा पिक्चर आहे ते मी सिलेक्ट करतो आणि इन्सर्ट करतो. आलं पिक्चर. फक्त त्याचा प्रॉब्लेम काय झाला, माझा कर्सर त्या टेबलच्या आतमध्ये होता म्हणून तो पिक्चर पण टेबलच्या आतमध्ये गेलो. म्हणून मी अंडू करतो. समजा मला ते पिक्चर इथे हवंय म्हणून मी इथे क्लिक करतो किंवा इथे क्लिक करतो आणि पुन्हा इन्सर्ट, पुन्हा पिक्चर सिलेक्ट करतो आणि इन्सर्ट करतो. पण पिक्चर ज्यावेळी आपण इन्सर्ट करतो त्यावेळी कुठेही त्याला सरकवून असं ठेवता येत नाही आपल्याला. त्यासाठी एक एक्स्ट्रा लेआउट ऑप्शनची सेटिंग करायची आहे. ती लक्षात ठेवा, तुम्हाला ती सेटिंग करावी लागणार आहे. तुम्हाला इथे छोटंसं बाजूला राईट साईडला टूलबार आलं दिसेल, क्लिक टूलबार. त्याच्यावरती क्लिक करा. त्याचं नाव लेआउट ऑप्शन आहे आणि त्यातल्या ऑप्शनची निवड करायची इन फ्रंट ऑफ सिस्टम. मग आता त्या पिक्चरला कुठेही तुम्हाला सरकवून ठेवता येणार. पण ते पिक्चरची साईज जर तुम्हाला लहान मोठी करायची असेल तर हे व्हाईट पॉइंट जे दिसत आहेत या व्हाईट पॉइंटला म्हणायचा हँडल. त्या हँडलवरती माऊस घेऊन गेल्यानंतर डबल हेडेड एरो येतो, 2 दिशेचा बाण. तो आल्यानंतर जर तुम्ही तुमचा माऊस इनसाइड द पिक्चर मूव्ह केला, म्हणजे पिक्चरच्या आतमध्ये माऊस नेला तर पिक्चर लहान होणार आहे, छोटं होणार आहे. जर मी बाहेर ड्रॅग केलं तर पिक्चर मोठं होणार. मी इथे पुन्हा हे करतो. म्हणजे मोबाईल मध्ये सुद्धा फोटो झूम करायला आपण किती होतं, बाहेरच्या साईडला झूम होतं, मोठं होतं. आणि पिंच करून आपण आतमध्ये केलं की ते लहान होतं. सेम कॉन्सेप्ट आहे. ओके. पिक्चरला कुठेही तुम्हाला ठेवता येतं. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे इन्सर्ट टॅब मधून जेवढे काही आपण जास्तीत जास्त टूलबारचा वापर करतो त्यांच्या स्पेशल कॉन्टेक्स्चुअल टॅब तुम्हाला अवेलेबल होतात. याची कोणती स्पेशल टॅब नवीन आलेली आहे तुम्हाला? फॉर्मॅट टॅब. ही बघा. आणि त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे? पिक्चर टूल. म्हणजे फॉर्मॅट टॅब मधले जेवढे काही टूलबार आहेत विच आर ओनली ऍप्लिकेबल फॉर द पिक्चर. त्यातलं कोणते असे टूल आहे ज्याचा वापर आपण नेहमी करणार आहोत? त्यातला पहिल्याचा भाग आहे पिक्चरच्या स्टाईल. आता जे पिक्चर घेतलेलं आहे त्याला आपण एखादी स्टाईल अप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल दिसलं. आलं लक्षात? बऱ्याच स्टाईल्स आहेत त्याच्यामध्ये. समजा मी ही स्टाईल घेतो किंवा ही स्टाईल घेतो. बघा, स्टाईल बरोबर तुम्हाला इथे पिक्चरची बॉर्डर तुम्हाला सेपरेट काही कलरची हवी असेल तुम्ही घेऊ शकता. ओके. त्याच्या बॉर्डरची वेट म्हणजे जाडी आपण त्याला म्हणतो ती तुम्ही चेंज करू शकता. त्याच्यानंतर मग पिक्चरला काही इफेक्ट, ग्लो इफेक्ट मला द्यायचा आहे, चमकल्याचा इफेक्ट कसा द्यायचा तुम्ही आता चमकल्याचा इफेक्ट देऊ शकता. हे बरेचसे वेगळे ऑप्शन्स आहेत. मी आता त्याच्या डिटेलमध्ये जात नाहीये. ओके. येणाऱ्या तुमच्या काही ऍक्टिव्हिटीमध्ये कव्हर होणार आहे. आणि प्लस माझी अशी इच्छा असते की विद्यार्थ्यांनी स्वतः एक ट्राय करून बघायचं. कारण ट्राय आणि एरर मेथडने आपण सर्वात जास्त चांगलं शिकून घेतो. म्हणजे मी आता इथे 50 गोष्टी शिकवल्यानंतर तुम्हाला अर्धा तास चांगली ऍक्टिव्हिटी बनवा, त्या 50 पैकी 100% गॅरंटी सांगतो तुमच्या 20च लक्षात असणार. ओके. त्याची तर उमनपर्यंत कॅपॅसिटी. म्हणून मी जास्त डिटेलमध्ये सुरुवातीला कधी जात नाही. ओके. तर हे तुम्ही ऍक्च्युअली ट्राय करायचं आहे. जसं रिफ्लेक्शनचा इफेक्ट मला काय हवा आहे तर रिफ्लेक्शन आलं. सो ऑल दिस टूल्स यू शुड ट्राय. ओके. तर याच्यात पिक्चर स्टाईल्स आणि हे 2 टूल हे आपल्यासाठी महत्त्वाचे. क्लिअर आहे? ठीक आहे. मी जे डिलीट करतो पिक्चरला डिलीट कसं करायचं? सिलेक्ट करायचं आणि डिलीट करून लावायचं. इन्सर्ट मध्ये पुढचं जे टूल आहे त्याचं नाव आहे शेप्स. हे ऍक्च्युअली आपल्याला पेंट प्रोग्राम मध्ये आले होते. तर तिथे शेपची जी संख्या होती, टोटल नंबर ऑफ शेप, ते कमी होते. इथे मला मात्र जरा जास्त आहे. तर यातून एखादा शेप जो आहे तो आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल हा एक शेप मी घेतो आणि हे ड्रॉ करतो. शेप घेतल्यानंतर त्याचे व्हाईट पॉइंट दिसतात आपल्याला. व्हाईट पॉइंट मी माहित आहे की आपण त्याला लहान मोठं करतो, बरोबर आहे. पण कधी कधी येलो पॉइंट पण दिसतील काही शेपवरती. येलो पॉइंट त्या शेपला मॉडिफाय करण्यासाठी असतो. म्हणजे हा शेप जो आहे तो मी आता घेतो आणि याला सरकवतो येलो पॉइंट. या शेपला पण सरकवू शकतात. मॉडिफाय करा. शेप घेतल्यानंतर त्याची पुन्हा फॉर्मॅट टॅब आहे. मागाशी पिक्चर स्टाईल्स होत्या त्याच्याऐवजी इथे शेप स्टाईल्स आहे. त्यातली एखादी स्टाईल तुम्हाला आवडेल त्याची निवड करा. त्यामध्ये शॅडो इफेक्ट वगैरे पण दिसेल तुम्हाला खाली आहे. जनरली रेडीमेड स्टाईल वापरलेलं जास्त इझी पडतं कारण लवकर पण काम होतं आणि आपल्याला मॅन्युअली असं करावं लागतं.
शिवाय शेप फिल कलर मला काहीतरी वेगळा पाहिजे मी घेऊ शकतो. शेप आउटलाईन म्हणजे बाह्य जी बॉर्डर असते बाहेरची ती समजा हे कलर घेतो ते दिसत नाहीये. मी आता आउटलाईन मध्ये जातो आणि त्याची वेट म्हणजे जाडी जी आहे ती वाढवतो मग ते दिसेल. शेप आउटलाईन झालं त्याच्यानंतर मग तुमचं शेपचा इफेक्ट झालं. ग्लो इफेक्ट मला काहीतरी द्यायचा आहे मी एखादा ग्लो इफेक्ट देतो. ओके म्हणजे तुम्हाला एखादं छानसं काही ड्रॉइंग करायचं असेल तुम्ही याच्या मदतीने सुद्धा करू शकता. ऑफकोर्स दॅट रिक्वायर्स लिटिल बिट ऑफ क्रिएटिव्हिटी माझ्याकडे नाही. तुम्ही आतापर्यंत मस्त छान काही ड्रॉइंग केलं असतं तुमच्याकडे इझी. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला हे 3 टूलबार महत्वाचे आहेत आणि शेपच्या स्टाईल इतर पण आहेत पण मी आता जात नाही. ओके तर हे झालं तुमचं शेप. सिलेक्ट करून पुन्हा मी डिलीट करतो. इन्सर्ट मध्ये नेक्स्ट टूलबार जे आपल्यासाठी आहे दॅट इज कॉल्ड हायपरलिंक. हॅव यू हर्ड अबाउट द हायपरलिंक वर्ड? मी शिकवून झालेला आहे ॲट द टाइम ऑफ इंटरनेट. इट्स अ टेक्निकल वर्ड नाही. आता आपण इंटरनेट सर्वजण यूज करतो बरोबर आहे. तर हे आता इंटरनेटचं पेज आहे. आपण कोणत्याही लिंक वरती जेव्हा जातो तिथे आपल्याला हा जो माउस पॉइंटर आहे दॅट इज इन एरो शेप राईट नाउ. बट व्हेन आय मूव्ह ऑन एनी काइंड ऑफ लिंक इट इज टर्न इनटू युअर हँड आयकॉन. जेव्हा हाताचं चिन्ह येतं याचा अर्थ काय होतो? व्हॉट दॅट मीन्स ऍक्च्युअली? हायपरलिंक आहे. ओके ती हायपरलिंक आहे. ओके दॅट्स करेक्ट. तर त्याचा प्रॅक्टिकल मिनिंग काय? काय करू शकतो? ओपन करू शकतो. आणि ओपन करण्यासाठी काय करतो आपण? सिंगल क्लिक. इंटरनेट वरती काम करताना नेहमी सिंगल क्लिक असतं डबल क्लिक कुठेच नसतं. म्हणजे थोडक्यात सांगायचा उद्देश काय आहे इथे आपण क्लिक करू शकतो आणि क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होतं. ओके म्हणजे एखाद्या शब्दावरती क्लिक केल्यानंतर जे नवीन पेज ओपन होतं त्याला म्हणायचं हायपरलिंक. म्हणजे त्या शब्दाला हायपरलिंक केलेलं आहे. मग असा हायपरलिंक जर मला माझ्या फाईल मध्ये करायचं समजा आर्ट अँड समरक्राफ्ट कॅम्प या शब्दांना मला हायपरलिंक करायचं. व्हॉट आय कॅन डू आय जस्ट सिलेक्ट द टेक्स्ट अँड गो इनटू हायपरलिंक. इन्सर्ट हायपरलिंक आणि मला तो ऍड्रेस विचारतोय. कोणता ऍड्रेस? त्या वेबपेजचा ऍड्रेस. ज्या वेबपेजला मला ही लिंक जोडायची. फॉर एक्झाम्पल www.summercamp.com एक उदाहरण देतो एक्झाम्पल आणि ओके करतो. काय झालं ते ब्लू कलर मध्ये टर्न झालं बघा. याच्यामध्ये हायपरलिंक आहे. पण मी आता इथे माऊस घेण्यानंतर चेंज होत नाहीये. काय रिझन असेल त्याचं? बिकॉज हायपरलिंक ओनली वर्क विदिन युअर इंटरनेट ब्राउझर. दे डोंट वर्क ऑन एनी अदर प्रोग्राम. हा जो सध्या आपण प्रोग्राम यूज करतोय हा मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे. ब्राउझर नाही. ब्राउझर म्हणजे काय? तुमचं मोझिला फायरफॉक्स, तुमचं इंटरनेट एक्सप्लोरर, तुमचं गुगल क्रोम. दीज आर द टाइप ऑफ ब्राउझर. ओके मग मला जर इथे आता डायरेक्टली ते हायपरलिंक वर्क करायला पाहिजे असेल त्याचा यूज करायचा असेल यू हॅव टू प्रेस ऑन कंट्रोल बटन ऑन युअर कीबोर्ड अँड डोंट मूव्ह ऑन युअर हायपरलिंक. then your mouse will be turning to hand icon and then you can able to click it. आणि जेव्हा आपण त्याच्यावर क्लिक करू तर तुमची जी लिंक होती ती लिंक ओपन होईल. इझी. ते एक्झाम मध्ये लक्षात ठेवा तुम्हाला हायपरलिंक करण्यासाठी नेहमी प्रश्न जो आहे तो येतो. झालं का हे क्लिअर? नाव सेकंड टूलबार इज नोन ॲज बुकमार्क. माहिती आहे बघा बुकमार्क काय असतं? तुम्ही नोट वाटून तुम्हाला बुकमार्क सांगू शकतो. जर मला एक बुक कंप्लीट झाली नाहीये आणि मला ते नंतर परत कंटिन्यू करायचं नाव असेल काय सो दॅट इज कॉल्ड बुकमार्क. आता मार्किंग बरेच जण काय करतात पेजला कोड करतात, पेनाने काहीतरी रेगोट्या वरून ठेवतात किंवा मध्ये पेन ठेवतात. ओके टीव्ही बघत असेल तर मोबाईल किंवा रिमोट मध्ये ठेवतात. विचारायच्या पुस्तकाच्या हात. ओके पण तुम्ही एखाद्या लायब्ररीमध्ये जेव्हा जाता तर लायब्ररीमध्ये तिथे तुम्हाला अशा गोष्टी ठेवता येत नाही. तिथे तुम्हाला जर नीट ओपन केलं त्या पुस्तकाबरोबर एक बुकमार्क म्हणजे छोटस एक पट्टी असते कागदी पट्टी त्याला एक दोरी बांधलेली असते ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे. तुम्ही जर एखादा मोठा ग्रंथ वगैरे घेतला काही तर त्या ग्रंथाला पण दोरी असते. ओके तर ती ते 2 पेजमध्ये ठेवायची असते. दॅट इज कॉल्ड बुकमार्क. आता तो सेम कॉन्सेप्ट इथे तुम्हाला यूज करायचा. कसं? आपण एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊया म्हणजे समजायला तुम्हाला सोपं जाईल.
आणि लाईव्ह एक्झाम्पल साठी मी जरासा टेक्स्ट आहे ते मल्टिपल वेळा कॉपी पेस्ट करणार आहे. म्हणजे कंट्रोल सी करतो आणि कंट्रोल व्ही करतो. ओके, आता टोटल किती पेजेस माझे या डॉक्युमेंट मध्ये? 8 पेजेस दिसतं इथे. ओके, आता फॉर एक्झाम्पल मी आता कोणत्या पेजवरती आहे सध्या? थर्ड. तर थर्ड 3 ऑफ इट. सो आय एम राईट नाव ऑन पेज नंबर 3. समजा असं पकडा, एक सिनेरिओ बघा की तुम्ही तुमच्या कॉलेजचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलाय. त्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये जवळपास 100 पेजेस आहेत. 100 पेजेसचा प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. त्या 100 पेजेसच्या प्रोजेक्ट मध्ये तुमचे 5 ते 6 महत्त्वाचे चॅप्टर्स आहेत किंवा टॉपिक्स आहेत. प्रत्येक टॉपिकची एक एक हेडिंग असणार आणि त्या हेडिंगनुसार त्याची माहिती असणार. आता तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्टवरती काम करताना काय करावं लागतं? कंटिन्युअसली जम्प करावं लागतं. म्हणजे टॉपिक नंबर 3 वरून डायरेक्ट टॉपिक नंबर 6 वरती जायचं, तर टॉपिक नंबर 6 वरून डायरेक्ट टॉपिक नंबर 1 वरती जायचं. तर त्यावेळी प्रॉब्लेम काय होणार? तुम्ही 100 पेजेस अशी स्क्रॉलिंग करत बसणार का? करायला करू शकतो तुम्ही, ते टाइम कन्झ्युमिंग आणि त्याने माझा स्मार्ट वे. ओके, आपण एक उदाहरण म्हणून मी काय करतो, तर हे माझं पेज नंबर जे आहे ते पेज नंबर किती आहे? 2. ते याला मी एक नाव देतो, चॅप्टर 1. एक एक्झाम्पल म्हणून मी नाव देतो. ठीक आहे. आणि आता ह्या चॅप्टर 1च्या इथे मी एक बुकमार्क करतो. जे बुकमार्कचा कॉन्सेप्ट आपण मगाशी लक्षात घेतला काय? ओके, तुमचा कर्सर तिथे ठेवा त्या लाईन वरती. बुक इन्सर्ट बुकमार्क आणि त्याला एक नाव देऊ आपण. नाव काही देऊ शकता, फक्त त्या नावामध्ये स्पेस येत नाही. ओके, तो स्पेस ऍक्सेप्ट नाही करत. म्हणून मी CH1 असं नाव देतो शॉर्ट मध्ये. CH1 म्हणजे चॅप्टर 1. ऍड करतो. ते दिसणार नाही तुम्हाला कुठे ऍड केल्यानंतर. समजा मी आता आणखी एका पेजवर जातो. हे माझं कितवं पेज आहे? पेज नंबर 6. आणि याला एक नाव देतो चॅप्टर 2 फॉर एक्झाम्पल. आणि इथे सुद्धा एक बुकमार्क मी अप्लाय करतो. मी पुन्हा कर्सर तिथे ठेवतो, पुन्हा बुकमार्क वरती क्लिक करतो आणि याला फक्त नाव देताना CH2 असं एक नाव देतो आणि ऍड करतो. आता मी कोणत्या तरी वरच्या पेजवरती आलेलो आहे इथे आणि आय वॉन्ट टू जम्प ऑन चॅप्टर 2. त्या पेजला मला डायरेक्ट जम्प करायचं. तर तुम्हाला कसं करता येईल? एकदम इझी. बुकमार्क आपण ऍड करून ठेवलेले आहे. मी होम टॅब मध्ये जातो. होम टॅब मधून फाइल मध्ये जायचं. फाइल मध्ये काय ऑप्शन दिले? गो टू म्हणजे जा. कुठे जायचं? बुकमार्क. आणि त्याच्या सर्व बुकमार्कची लिस्ट तुम्हाला दिसेल. जे ऍक्च्युअल आपलं बुक असतं त्याच्यात एकच मार्क असतो. इथे मल्टिपल मार्क आहे. त्यातलं चॅप्टर 2 ची मी निवड करतो आणि गो टू वरती क्लिक करतो. यू आर डायरेक्टली जम्प ऑन चॅप्टर 2. आलं लक्षात नक्की? बुकमार्कचा काय फायदा आहे ते एक्झाम मध्ये याच्यावरती एक क्वेश्चन येतो. तुम्हाला फक्त बुकमार्कचं नाव सांगतात आणि ते तुम्हाला ऍड करायचं असतं. बाकी ऍड करायचं नाही. जिथे तुम्ही कर्सर ठेवला होता आणि बुकमार्क दिला होता त्या पोझिशनला तुम्ही जम्प. चालेल ना? मी तुम्हाला ते लक्षात यावं. कसं आहे की आता सर्व पॅराग्राफ सेम टू सेम आहेत ना, मग तुमचं ते कन्फ्युजन आहे की आपण नेमकं त्या ठिकाणी आलो की नाही. म्हणून मी ते चॅप्टर 2 असं नाव दिलं. तर जनरली आपण 50 किंवा जास्त पेजेसवरती जेव्हा काम करतो ना, तर त्यावेळी हे खूप आपल्याला उपयोगाला येतं. आता एखादा विद्यार्थी कदाचित वाटेल त्याला की बाबा तर तुम्ही बुकमार्क ऍड केलं पण ते ओपन करण्यासाठी खूप असा लांबचा प्रवास करावा लागतो. म्हणजे होम टॅब मध्ये जावं लागतं, फाइल मध्ये जावं लागतं, गो टू वरती क्लिक करायचं, नंतर बुकमार्क घ्यायचा आणि गो टू करायचं. तर त्याची एक शॉर्टकट की आहे कंट्रोल G. कंट्रोल G म्हणजे गो टू. तर कंट्रोल G. ओके, आणि इथे फक्त बुकमार्कच नाही, तुम्हाला पेज पण आहे जे मी पर्सनली फ्रिक्वेंटली वापरतो. म्हणजे मला समजा पेज नंबर 8 वरती जायचं डायरेक्टली, तर पेज नंबर 8 फक्त इथे टाईप करतो, तिथे पेज घेतो मी आणि गो टू करतो. डायरेक्ट मी पेज नंबर 8 वरती आलो. लक्षात नक्की? तर हे झालं आपलं इन्सर्ट मधलं हायपरलिंक आणि बुकमार्क. आज आपल्याला आणखी 2 टूल्स शिकायचे आहेत. त्याचं नाव आहे हिडर अँड फुटर. माहिती आहे कोणाला हिडर काय असतं? ऐकले कधी? सांगू शकता ना? कंपनीमध्ये जनरली यूज होतात. नावावरती ते टाईप करतात.
तुमचं इथे एमएसएडचं बुक किती जणांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे? आता 2 विद्यार्थ्यांनी पुढचा पाठ जो किती नमस्कार इंतजार कर रहे हो. तुमचे जे एरा मधले क्वेश्चन आहेत ना, सेक्शन 1 मध्ये शेवटी 4 क्वेश्चन येतात बघा, किंवा मध्ये जे थेरीचे क्वेश्चन येतात ते सर्व बुक मध्ये आहेत आणि ते चॅप्टर वाईज आहे. जे चॅप्टर सॉरी एरा सेक्शन तुमचा 1 आणि 2 होतं ते 1 नंबर वरती होते खरं तर, म्हणजे पहिल्या चॅप्टर मध्ये क्वेश्चन होते. त्यामुळे ते जरा बुक ओपन करा, कवर बघत येतं आणि ते जरा वाचा. जर टू नाव प्रिपेअर yourself फॉर द एक्झामिनेशन. कारण की तुमच्या अगोदरची लेक्चर एक्झाम होणार आहे, मग बहुतेक ऑक्टोबरच्या लास्ट वीक मध्ये त्यांची एक्झाम आहे. ठीक आहे. तर हीडर आणि फुटर म्हणजे नेमकं काय? तुम्ही जर एमएसएचा बुक घ्या, एखादा मॅगझिन घ्या, एखादा न्यूजपेपर घ्या, ओके, त्या बुकच्या सर्वात पेजच्या टॉप वरती त्या चॅप्टरचं नाव किंवा त्या बुकचं नाव प्रत्येक पेज वरती प्रिंट केलेलं असतं. सो दॅट इज कॉल्ड हीडर. फुटर म्हणजे त्या पेजच्या खाली तुमचा टायटल असतं. फुटर मध्ये जनरली काय असतं तर पेज नंबर असतं, ओके, किंवा चॅप्टरचं नाव वगैरे काय असतं. ओके, आता हे सेम तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे हे 8 पेजेस आहेत आणि याच्यात मला माझ्या क्लासचं जे नाव आहे, आपल्या क्लासचं नाव डेटा कॉम, ते मला प्रत्येक पेजवरती पाहिजे टॉप. मी काय करतो, इन्सर्ट हीडर, हे रेडीमेड सर्व ऑप्शन्स आहेत हीडरचे डिझाईन. या डिझाईन बऱ्याचदा आपण मॅगझिन मध्ये वगैरे पाहतो असे डिझाईन, ओके. पण आपण रेडीमेड नको घ्यायला, आपण काय करायचं, नेहमी एडिट हीडर करायचं आणि हीडरचं माझं टॉपचं जे सेक्शन होतं ते ओपन करायचं. इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळी तुमचं हीडर ओपन असतं त्यावेळी तुम्हाला पेजवरती काही काम करता येणार नाही. हे बघा, मी आता सिलेक्शन करतो, काय होत नाही, ओके. आणि ज्यावेळी तुम्ही पेजवरती काम करता तेव्हा हीडर मध्ये तुम्हाला काही काम नाही करता. जर हीडर तुम्हाला शॉर्टकटनी ओपन करायचा असेल तर हीडरच्या एरियामध्ये जायचं. मी इथे गेलेलो आहे माऊस घेऊन आणि तिथे डबल क्लिक करायचं, हीडर ओपन करायचं. जर मला हीडर मधलं काम झाल्यानंतर पुन्हा पेजवरती काम करण्यासाठी यायचं आहे तर पेजवरती डबल क्लिक करायचं, ओके. इथून जर आपण जाऊ शकतो हीडर एडिट डबल क्लिक करून जाऊ शकतो. समजा मी इथे आपल्या क्लासचं नाव टाईप केलंय, ओके. त्याला काहीतरी समजा आपल्याला नेहमीच जे बाकीचं काम करायचं ते करू शकता. म्हणजे जसं त्याला मला बोल्ड करायचं आहे किंवा त्याची फॉन्ट साईज वाढवायची आहे, त्याचा फॉन्ट जो आहे तो काहीतरी मला चेंज करायचा आहे, ही सर्व कामं तुम्ही करू शकता. एकदा माझं सर्व काम करून झालं की मी डिझाईन टॅबमध्ये हीडर फुटरची पुन्हा नवीन टॅब आलेली, ओके. आणि त्यातला मी क्लोज हीडर फुटर करतो किंवा पेजवरती डबल क्लिक केलं तरी ते क्लोज होणार आहे, ओके. आता हे माझं फर्स्ट पेजवरती मी दिलेलं आहे माझं हीडर. जर मी सेकंड पेजवर आलो तर सेकंड पेजवर लास्ट पेजवरती होतो मी. जर मी आता वरच्या पेजवरती गेलो होतो तिकडे पण तुम्हाला ते हीडर दिसेल. इव्हन इट विल बी विजिबल ऑन ऑल पेजेस. मी आता काय करतो, व्ह्यू मध्ये जातो आणि मल्टिपल पेजेसचा ऑप्शन ऑन करतो, म्हणजे सर्व पेज तुम्हाला एकत्र दिसतील आणि प्रत्येक पेजवरती तुम्हाला ते हेडिंग जे आहे ते आलेलं दिसतं. दॅट इज कॉल्ड हीडर, ओके. मी जरासा झूम पुन्हा करतो. समजा फुटर घेतलं तर काय होणार, हा फुटरचा एरिया खालचा, पेजच्या खालचा एरिया. तर एकदा तुम्ही इन्सर्ट मध्ये जाऊ शकता, फुटर मध्ये जाऊ शकता, पुन्हा एडिट फुटर. आणि इथे फुटर मध्ये तुम्हाला जे काय करायचं ते करू शकता. समजा जनरली आपण पेज नंबर देतो, तर मला पेज नंबर पाहिजे ते इथे पेज नंबरचा वेगळा ऑप्शनच दिलेला आहे. त्याच्यानंतर बॉटम ऑफ द पेज, ओके. आणि मी हा टाईप जो आहे तो निवडतो, पेज नंबरचा टाईप आलं आणि बाहेर क्लिक करतो. हे माझं फर्स्ट पेज आहे. खाली आल्यानंतर तिथे पेज 2 दिसेल तुम्हाला, त्याच्यानंतर पेज आलं लक्षात. तर हीडर फुटर वरती 100% 10% तुम्हाला एक क्वेश्चन येणार आहे. दॅट इज नॉट ओनली इन वर्ड एप्लिकेशन बट इट विल बी आस्क्ड इन युअर एक्सेल एज वेल एज ऑन युअर पॉवरपॉइंट. तर तिन्ही प्रोग्राम पैकी एका प्रोग्राम मध्ये 100% हीडर फुटरचा क्वेश्चन येईल आणि इथे याच्यासाठी मिळेल, ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक टूल शिकायचं आहे ज्याचं नाव आहे टेक्स्ट बॉक्स. बॉक्स मीन्स कंटेनर, स्मॉल कंटेनर, आणि दिस इज कॉल्ड टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट म्हणजे अक्षर, तर अक्षरांचं कंटेनर म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी समजा हे पेज बघा. या पेजला जेव्हा आपण ऑब्झर्व करतो तर पेजला मार्जिन असतात चारी बाजूने. जसं आता हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरला होता सर्वांनी,
तर वरतून पाहिलं तर वरतून अर्धा इंच जागा रिकामी आहे, लेफ्ट साईडने रिकामी आहे, राईट साईडने रिकामी आहे आणि बॉटमला रिकामी आहे. तर दॅट इज कॉल्ड मार्जिन. मराठीमध्ये त्याला समजून. आता मार्जिनच्या आतमध्ये आपला कर्सर जात होता टायपिंगसाठी. तर ऑब्झर्व केले तुम्ही. समजा हा कर्सर माझा इथे आहे आणि जर मी बॅकस्पेस प्रेस केलं तर हा कर्सर माझा इकडे येतो का? नाहीये, कारण मार्जिन मध्ये आपल्याला टायपिंग करता येत नाही. सेकंड एक सिनॅरिओ बघा. समजा मला इथे काहीतरी रिकामी जागा आहे आणि ह्या रिकाम्या जागेमध्ये काहीतरी टायपिंग करायचं, वेगळं काहीतरी टायपिंग करायचं, विच इज नॉट ऍट ऑल रिलेटेड टू दिस टू पॅराग्राफ. मग कसं करणार? ओके, ऍट दॅट टाइम यू कॅन डू दॅट दोज थिंग युझिंग द टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट बॉक्स वरती क्लिक करा. यातले टेक्स्ट बॉक्सच्या रेडीमेड डिझाईन आहेत, त्या कधीच द्यायचे नसतात. आपल्याला नेहमी जायचंय ड्रॉ टेक्स्ट बॉक्स आणि मला इथे समजा टेक्स्ट ठेवायचं होतं म्हणून तिथे बॉक्स मी ड्रॉ करतो. इट इज जस्ट लाईक युअर शेप, बट इन्स्टेड ऑफ शेप इट इज कॉल्ड टेक्स्ट बॉक्स बिकॉज यू कॅन एबल टू टाईप अ टेक्स्ट विदिन इट. तुमचा कर्सर आतमध्ये आलेला आहे. मी इथे समजा टाईप करतो फोटो. लेफ्ट अजून की आपला हा ऍप्लिकेशन लेटर आहे आणि त्याच्यात मला फोटो चिपकावायचा आहे. ओके, म्हणजे हे माझं झालं फोटो. आणि हा टेक्स्ट बॉक्सचा सर्वात मोठं यूज काय असतो, त्याच्या बॉर्डर वरती गेल्यानंतर 4 हेडेड एरो येतो, 4 दिशेचा बाण. आता इथे खूप विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं आणि तुमच्याही सर्वांचं 100% होणार. जेव्हा विद्यार्थ्यांना मी सांगतो की ह्या टेक्स्ट बॉक्स सरकवून इकडे ठेवा किंवा शेप सरकवून इकडे ठेवा, ते काय करतात माहित आहे? इकडे असं जातात, याला असं खेचतात, इकडे असं जातात आणि याला असं खेचतात. मग ते छान ना? ओके, जेव्हा कधीही तुम्हाला लहान मोठं करायचं असतं शेपला, टेक्स्ट बॉक्सला, at that time only you have to use this white pointer. Actually these are called handles. But if you want to move from one location to another, at that time you have to keep your mouse on line connecting to these two handles. आणि त्याच्यानंतर 4 headed arrow पाहिजे, 4 दिशेचा बाण पाहिजे. तो असेल तेव्हा ते क्लिक करायचं आणि मग खेचून त्याला पाहिजे तिकडे ठेवायचं. आणि टेक्स्ट बॉक्सचं वैशिष्ट्य काय, फीचर काय, तर ते कुठेही उचलून तुम्हाला ठेवता येतं. ते अक्षरावरती मार्जिन मध्ये पण ठेवता येईल, हेडर फुटर मध्ये पण ठेवता येईल. ओके, आलं लक्षात नक्की टेक्स्ट बॉक्स काय. आणि टेक्स्ट बॉक्सची पुन्हा इथे फॉर्मॅट आहे बाया, मग टेक्स्ट बॉक्सच्या पुन्हा शेप टाईल आहे. आता ते शेप नाहीये म्हणून त्याला ते अप्लाय होत नाही. हा, तुम्हाला त्याच्यात समजा एखादा विद्यार्थी म्हणाला सर बाबा ठीक आहे ते, पण ही बॉर्डर नको मला साईड, तर त्यावेळी काय करू शकतो, शेप आउटलाईन मध्ये काय नो आउटलाईन जात नाही. आउटलाईन म्हणजे तो फोटो वर्ड आहे तर आपला सरकून असं पाहिजे तिकडे ठेवता पण येणार. आणि त्याच्यात फिल कलर समजा मी इथे मूव्ह केला तर प्रॉब्लेम काय झाला, मूव्ह केला तर पाठीमागची अक्षर गेली माझी, कारण त्याच्यामध्ये व्हाईट कलर आहे. समजा मला त्याच्यात कलर पण नको, ऍट दॅट टाइम यू हॅव टू यूज शेप फिल नो फिल, इट इज बिकम ट्रान्सपरंट. हे नंतर तुम्हाला यूज करायचं आहे सर्व. सेकंड किंवा थर्ड ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये हे सर्व तुम्ही यूज करावे लागणार तुम्हाला. ओके, तर अशा पद्धतीने म्हणूया की आपल्याला इन्सर्ट मध्ये आपण टेक्स्ट बॉक्स घेतलं. इन्सर्ट मध्ये आणखी एक टूल आपल्याला शिकायचं आहे, दॅट इज कॉल्ड वर्ड आर्ट. आपण हे शिकलो होतं ऍक्च्युअली, तुम्ही जर आठवत असाल होम मध्ये आपल्याला इथे टेक्स्ट इफेक्ट. ओके, समजा एक आपण एक्झाम्पल घेऊया. एक स्टुडंट नोटीस वर्ड आहे, त्याला मला आणखी अट्रॅक्टिव्ह बनवायचं आहे. मी त्याला सिलेक्ट करतो, इन्सर्ट वर्ड आर्ट आणि त्यातला एखादा डिझाईन मी निवडतो. ओके, त्या वर्ड आर्टचे इथे एक्स्ट्रा टेक्स्ट इफेक्टचे ऑप्शन येतात तुम्हाला. त्याच्यात ट्रान्सफॉर्म नावाचा ऑप्शन आपण जास्त करून वापरतो आणि त्याच्यात मध्ये आपल्याला असं अशा टाईपचं काय टेक्स्ट हवा असेल तर ते आपण अप्लाय करतो. हे आपल्याला एका ऍक्टिव्हिटी नंतर करायचं, त्यावेळी पुन्हा रिपीट होणार. इथे तर हे झालं तुमचं वर्ड आर्ट. मी अंडू करतो, कंट्रोल झेड. त्याच्यानंतर आणखी एक टूल आहे विच इज नोन एज ड्रॉप कॅप. कधी पाहिले कोणी ड्रॉप कॅप? जनरली इंग्लिश न्यूजपेपर आणि मॅगझिन मध्ये तुम्हाला तो काही पॅराग्राफ मिळतो. मी याला सिलेक्ट करतो पॅराग्राफला, ड्रॉप कॅप आणि यातला ड्रॉप नावाचा टाईप मी घेतो. काय झालं, 3 मोठा झाला तुमचा. त्याच्यासमोर 3 लाईन्स आहेत आणि बाकीचे लाईन खाली. इंग्लिश न्यूजपेपर आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यात आणखी एक सेकंड टाईप पण आहे आपल्याला ड्रॉप कॅप मध्ये, 3 मार्जिन वाला. म्हणजे टी जो आहे तो मार्जिनच्या आतमध्ये गेला, बाकीचं पॅराग्राफ बाहेर. त्या एक्झाम मध्ये याच्यावरती सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारतात.
क्वेश्चन काय नसतं, तुम्हाला ड्रॉप कॅप रिपीट अप्लाय करा, बस सिलेक्ट करायचं, ड्रॉप कॅप करायचं, घ्यायचं, संपलं. ठीक आहे. आणखी एक घेतो शेवटचं टूल, ज्याचं नाव आहे सिम्बॉल. सिम्बॉलला मराठीमध्ये आपण सांकेतिक चिन्ह म्हणतो, सिम्बॉलिक साइन. ओके. आता इथे खूप साइन्स आहेत. समजा इथे माझा टेलिफोन नंबर मी काहीतरी टाईप केला किंवा मोबाईल नंबर, आणि मला तो सिम्बॉल त्याच्यासमोर दाखवायचा, मोबाईलचा, टेलिफोन. मग तुम्ही सिम्बॉल मध्ये जायचं, मोर सिम्बॉल मध्ये जायचं. मोर सिम्बॉल मध्ये हे सगळं सिम्बॉल आहे, पण हे सिम्बॉल ऍक्च्युली फॉन्टच्या आतमध्ये असतात. तुम्ही जर वरती इथे पाहिलं तर विंग्डिंग्स नावाचा फॉन्ट आहे. तो विंग्डिंग्स नावाच्या फॉन्ट मध्ये हे सर्व आपल्याला सिम्बॉल मिळतात, बाकीच्या कोणत्या फॉन्ट मध्ये नाही मिळत. म्हणजे तुम्हाला इथून फॉन्टची लिस्ट ओपन करायची, त्याच्या सर्वात खाली विंग्डिंग्स आहे, त्यातलं आपल्याला जे कोणतं हवं आहे ते आपण निवडायचं. ओके. आता इथे टेलिफोनचं दिसतंय का पुढे, शोधावं लागतं बऱ्याच इथे कुठे जातात ते. ठीक आहे, नंतर शोधा तुम्ही टेलिफोन पाहिजे. मला तर फोन मिळत नाहीये. ठीक आहे, मी हे आयकन घेतोय आणि इन्सर्ट करतो, ते आलं बघा इथे. मी थोडंसं झूम करतो, आणि हे जे सिम्बॉल आहे ना, यू कॅन ट्रीट दॅट सिम्बॉल जस्ट लाईक युअर फॉन्ट ऑर टेक्स्ट. फॉन्टला आपण काय करू शकतो, म्हणजे अक्षरांना बोल्ड करता येतं, अक्षरांना अंडरलाईन करता येतं, कलर देता येतो, फॉन्ट साईज वाढवता येते. हे सर्व तुम्हाला सिम्बॉलला पण करता येतं. समजा सिम्बॉलला मला काय वेगळा कलर पाहिजे तर फॉन्ट कलर मध्ये आपण त्याला कलर अप्लाय करतो. क्लिअर नक्की. तर आपण आता इन्सर्ट कॅप पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टूलबार आपण शिकलोय. टेबल आहे, पिक्चर आहे, शेप्स आहे, त्याच्यानंतर आपण हायपरलिंक, बुकमार्क, हिडर, फुटर, टेक्स्ट बॉक्स, वर्ड आर्ट, ड्रॉप कॅप अँड सिम्बॉल. So these are most important toolbars frequently used in your insert tab. ओके. आज काय करायचं आपल्याला, टूलबार तर शिकून झालो आपण. ही सॅम्पल नोटीस आहे, तुम्हाला टॅलेंट एज्युकेशन अकॅडमी हे हिडर मध्ये टाकायचं, म्हणजे हिडर मध्ये टाईप करायचं. ओके. आणि हिडर मध्ये तुम्हाला पिक्चर पण घ्यायचं, हिडर मध्ये पिक्चर पण घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला टेबल घ्यायचं. या टेबलसाठी किती कॉलम आणि किती रो लागतील, करेक्ट, 2 कॉलम 2 रोज. आता हे जे वरची जी लाईन आहे ना ग्रीन, फॉर स्टुडंट 5th to 8th, ते टेबल नाही, काय म्हणते, शेड कलर दिलेला आहे त्याला. होम टॅब मध्ये तुम्हाला पॅराग्राफ टूल मध्ये शेडिंगचा टूलबार आहे, तिथून तुम्हाला तो कलर देता येईल. आणि इथे काय करायचंय तुम्हाला, तर टेबल घ्यायचंय, त्याला बोल्ड करायचंय, अलाइनमेंट काय सेंटर वगैरे करायचं. नंतर फुटर मध्ये हे टॅलेंट एज्युकेशन अकॅडमी स्कूल असं तुम्हाला टाईप करायचं. म्हणजे आजचं जे ऍक्टिव्हिटी आहे किती मिनिटात होण्यासारखी आहे, किती वेळात होईल, हे झालेलं आहे ना कालचं तुमचं, त्याच ऍक्टिव्हिटी मध्ये आता हे पुढचं काम करायचं. दुधाचं दही बनवलंय, त्याचाच लोणी बनवायचं, नाही लोणी नंतर बनवतात, नंतर मग बटर बनवूया. जमेल मग. तर माझी तरी अपेक्षा आहे की कमीत कमी अर्ध्या तासात तरी झालं पाहिजे. ओके. आपले सगळ्यांचा 4:15 झालेले आहे, तर 5:15 पर्यंत होऊ शकतो. चल गेट रेडी.